singular matrix. When the matrix is singular, if determinant of matrix is equals to 0, then the matrix is called the singular. And if determinant of matrix is not equal to 0, then the matrix is called non-singular. These both definitions are depend on the determinant of matrix. याच्यावर काल आपण प्रॉब्लेम पाहिजे. Finding the determinant, if it is 0, then it is singular. Finding determinant, if it is non-zero, any number, non-zero number, then it is a non-singular. Now, next definition, depend on transpose of the matrix. Depend on transpose of the matrix. If a matrix transpose equal to A transpose and the given matrix are equal, then matrix is called symmetric matrix. And if whenever A transpose is negative of A, then matrix is called skew symmetric matrix. यामध्ये आणखीन एक प्रकार आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्सला मी अशी पण डेफिनेशन दिली, if elements in matrix Aij is equals to Aji, Aij is equals to Aji, then we say that matrix is the symmetric matrix. And whenever Aij is equals to minus Aji, then matrix is called the skew symmetric matrix. तुम्हाला कुठल्या पण मॅट्रिक्स मध्ये हे एलिमेंट नीट पाहत चला. A11, A12, A13, मी 3x3 चा मॅट्रिक्स देतो. आपले जनरली आपल्याकडे एक्झाम्पल सगळे असेच होतं 3x3 चे. A22, A23, it is A31, A32 and that is A33. If element A12 and A21 are same, element A12 and A21 are same, elements A13 and A31 are same, element A32 and A23 are same, then matrix is called symmetric. म्हणजे थोडक्यात डायगोनलच्या मिरर इमेज वाले एलिमेंट जर सारखे असतील ना, मॅट्रिक्स सिमेट्रिक. आणि दुसरा प्रकार काय, हे दोघं फक्त अपोजिट इन साइन, देन मॅट्रिक्स इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे एखादा मॅट्रिक्स तुम्ही पाहिल्या सांगू शकता ट्रान्सपोज न काढता की तो सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक. काय पाहायचं, पहिले डायगोनल ऑब्झर्व करा. मिरर इमेज एलिमेंट्स, if they are exactly same, matrix is symmetrical. If they are opposite in sign only, then matrix is skew symmetric. याच्यावर डिपेंड आपण क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन्स डिपेंड ऑन द मॅट्रिक्स क्यू आणि फाइंड A, B, C. Unknown values ABC फाइंड आउट करायची. If the matrix is a symmetric matrix, आपल्याला मॅट्रिक्स काय दिलंय, गिव्हन मॅट्रिक्स 3x3 चा दिलाय. इन द मॅट्रिक्स देयर इज एलिमेंट 1, हियर इज 3/5 A, B -5 -7 -4 C 0. This is the given matrix. Is a symmetric matrix. आता हा मला सिमेट्रिक दिल्यामुळं मला असं म्हणता येईल देअरफॉर Aij इज इक्वल्स टू Aji. मग आता A इक्वल टू काय आलं पाहिजे बघ. A म्हणजे कोण आहे तुमचा, A13 आणि हा आहे A31. डायगोनलच्या किंवा मिरर एलिमेंट. A इक्वल टू मस्ट बी इक्वल टू -4. बी कोणाच्या इक्वल आले पाहिजे, B इज इक्वल्स टू 3/5 and C इज इक्वल टू -7. पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. डायगोनल पहिले ऑब्झर्व करत जा या सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक केस मध्ये. एलिमेंट मिरर इमेज एलिमेंट करस्पॉन्डिंग टू द डायगोनल. हा येत असतो एलिमेंट इन फर्स्ट रो सेकंड कॉलम
तर हा येतो सेकंड रो फर्स्ट कॉलम. AIJ इक्वल्स टू AJI. सो A इक्वल टू -4, C इक्वल टू -7, B इज इक्वल्स टू 3/5. इतका सोपा क्वेश्चन. ओके, पण क्वेश्चन पहा. फाइंड x, y, z if the matrix is skew symmetric matrix. मागचा घेतला होता मी सिमेट्रिक, आता काय घेतलं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. गिवन मॅट्रिक्स 2x9 -4 7 -y z 7 4. तुम्हाला समजण्यासाठी मुद्दा मी डायगोनल रेड कलर मध्ये दिले. x -4 9 z y 7. का बरं असं? गिव्हन मॅट्रिक्स इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स because of given matrix is skew symmetric matrix, and in case of skew symmetric matrix we know that Aij is equals to minus of Abi. Aij is equals to negative of Agi. ह्या कंडिशनला प्रत्येक करस्पॉन्डिंग इलेमेंट ने सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग हा इलेमेंट x इज इक्वल्स टू काय येईल आता? x इज इक्वल्स टू मायनस ऑफ -4. x इज इक्वल्स टू डायरेक्ट -4 येणार नाही, स्क्यू सिमेट्रिक आहे. सो यू गेट x इज इक्वल्स टू 4. ही एक व्हॅल्यू. देन y -y इज इक्वल्स टू -7. या एलिमेंटचा तो निगेटिव्हली इक्वल असेल. दे आर अपोजिट इन साइड. Therefore y is equals to 7, and finally z is equals to -9, and hence we get x is equals to 4, y is equals to 7, and z is equals to -9. सिंपल क्वेश्चन, अवघड नाही. कन्फ्युजन होईल इथे प्लस का मायनस. सिमेट्रिकला AIJ इक्वल्स टू AGI, स्क्यू सिमेट्रिकला AIJ इक्वल्स टू -AJI. ओके, पुढचा क्वेश्चन. ओके म्हणत असतो मी. ह्या तिन्ही मॅट्रिक्स कडे नीट पहा. मला याचे सेपरेशन करायचे. विच वन इज सिमेट्रिक अँड विच वन इज स्क्यू सिमेट्रिक. ऑब्झर्व द डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स. Now here 2 2 -5 -5 4 4. How it is? It is a symmetric matrix. Now diagonal 5 negative of 5 1 negative of 1 6 negative of 6. So it is skew symmetric matrix. What about this? 1 plus 2i, and here -1 minus 2i. नहीं, I minus 2 2 minus I 7 minus 7. इथे तुम्हाला कंपल्सरी 1 minus 2i पाहिजे, तर त्याला स्क्यू सिमेट्रिक म्हणता येईल. प्लस 2i जमणार नाही. अपोजिट इन साइन, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन साइन, स्क्यू सिमेट्रिक अँड इट इज सिमेट्रिक. असा सिंपल क्वेश्चन होता पहा. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिमेट्रिक मॅट्रिसेस अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस. आणि ते म्हणजे या नॉन सिंग्युलर, सिंग्युलर, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक हे वर्ड्स आपल्याला पुढे पुढे येणार. त्यामुळे याच्यावरले 4 4 5 5 एक्झाम सोपंही पुन्हा. ही कम्प्लीट एक्सरसाइज तुम्ही कालच केली असेल कदाचित, पण जर राहिले असतील तर आज कम्प्लीट करा. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. मॅट्रिसेस शिकलो आपण, आता अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. इन केस ऑफ अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस, इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. नंबर 2, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय अ स्केलर. वेक्टर मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, स्केलर्स मीन्स रियल नंबर, मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय अ रियल नंबर. ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. यामध्ये मी इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय स्केलर, ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस या 3 केसला एक एक एक्झाम्पल फक्त देणार आहे, कारण एवढं इझी आहे. समजा इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस, 2 मॅट्रिसेस आर इक्वल, द मॅट्रिक्स इक्वल टू मॅट्रिक्स. कधी असतील 2 मॅट्रिक्स इक्वल, तुम्ही पण सांगू शकता. द मॅट्रिक्स ऑन लेफ्ट हँड साइड हॅज सपोज एलिमेंट A1 3 4 and it has element
5 1 3 4, two matrices. These two matrices are equal if and only if 1 equals to 1, 4 equal to 4, 3 equals to 3, and A must be equals to 5. The two matrices are equal if their corresponding elements are exactly same. हे एलिमेंटची पोझिशन सुद्धा सारखी पाहिजे. मॅट्रायसेस आर इक्वल इफ देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम. म्हणजे त्यांची ऑर्डर सारखी असायला पाहिजे की दे आर मस्ट बी इक्वल ऑर्डर अँड देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम. देन द मॅट्रायसेस आर कॉल्ड द इक्वल मॅट्रायसेस. ह्या नंबर 2 कडे जाऊ. सपोज देअर इज अ मॅट्रिक्स 4 1 2 9. इट इज द मॅट्रिक्स. And that matrix is multiplied by the scalar 2, and this multiplication is given by, कसे घ्यायचं multiplication? Scalar to matrix. Every element of matrix is multiplied by 2. Multiplied by 2. झालं multiplication. Multiplication by number 2 matrix. कंप्लीट प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करायचं. समजा एखाद्या वेळेस काही मॅट्रिक्स तुमचा मोठा असेल 4 -1 2 1 1 0 7 1 5. दिस इज द मॅट्रिक्स अँड दॅट मॅट्रिक्स इज मल्टिप्लाइड बाय 4. देन द प्रोडक्ट मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय स्केलर. सो 4 into 4 it is 16. This is -4 8 4 4 0 28 4 and it is 20. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बाय अ स्केलर. एकदम सिंपल. एखाद्या संख्येने जर मॅट्रिक्सला गुणायचं असेल, एखाद्या नंबरने मॅट्रिक्सला गुणायचं असेल तर प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं. ह्या दोन्ही डेफिनेशन कदापि विसरणार नाही आणि त्याच्यावर काय फार एक्झाम्पल तुम्हाला घ्यायची गरज नाही. आता तिसरी केस ही पाहू. थर्ड केस ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. मॅट्रिक्स प्लस मॅट्रिक्स. ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स अँड मॅट्रिक्स. इथं पहिली केस, टू मॅट्रिसेस आर ऍडेड इफ देअर ऑर्डर्स आर सेम. इफ ऑर्डर इज सेम then matrix can be added, otherwise not. Now matrix plus matrix is given by the adding elements 7 plus 9, 2 plus -1, 1 plus 2, 4 plus 4. म्हणजे addition of matrices means addition of their corresponding elements. 7 मध्ये हा ऍड करा 16. This is 1, it is 3 and this is 8. हे झालं ऍडिशन. ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये पहिली अट काय लक्षात ठेवायची, ज्या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे का त्या दोन्ही मॅट्रिसेसचं ऑर्डर, मॅट्रिसेसची ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ रोज अँड कॉलम सेम पाहिजे. आणि ऍडिशन करताना फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट त्याच्यातच ऍड करा. फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड. करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशनला म्हणायचं ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. पुन्हा एकदा रिपीट करतोय. इफ द मॅट्रिसेस आर ऑफ सेम ऑर्डर then only addition is possible, otherwise not. Okay. Properties of matrix addition. आपण properties of vector addition पाहिलाय, properties of vector multiplication. बरं का प्रॉपर्टीज लॉजिक मध्ये सुद्धा, लॉजिक मध्ये कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी लॉ जशी सेम इथं. मला फक्त सांगत चला की दोन मॅट्रिक्सचे सम A प्लस B अँड मॅट्रिक्स B प्लस A इक्वल येतील का? Adding matrix A with B or B with A येईल असं वाटतं. Yes. So matrix addition is, नाव सांगा प्रॉपर्टीचं, A plus B equals to B plus A. Then matrix addition is commutative. That satisfy the commutative law. Then A plus B matrix plus C is equals to A plus B plus C. What is that? Associative law. Associative property. Matrix addition is commutative. Matrix addition is associative. Number 3, in algebra of matrix,
For any matrix A, you get a null matrix, zero matrix, 0, such that their sum is again A. लॉजिक आठवते का? एनी स्टेटमेंट और काहीतरी इक्वल टू पुन्हा पी चालू होते. P or here T equals to P. F आणि कॅप साठी P cap T is equals to P. In case of conjunction, T is identity element and here F is identity. In case of matrix, null matrix, zero matrix is the additive identity. म्हणजे हा झाला identity law. And number 4, A plus negative of A equal to 0. Matrix plus minus of same matrix. लॉजिक मध्ये सुद्धा होतं मला बघा. P cap negation P is equal to आणि P or negation P is equals to, याला आपण कॉम्प्लिमेंट लॉ म्हणून होतो. P cap negation P always false and this is always true. Here A plus negation A is equals to always null matrix. आणि ह्या केस मध्ये हा जो मॅट्रिक्स आहे याला म्हणतात ऍडिटिव्ह इनव्हर्स. म्हणजे ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस इज कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह. देयर एक्झिस्ट आयडेंटिटी एलिमेंट and for any matrix there exist opposite matrix such that their sum is null matrix. ह्या झाल्या 4 प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स ऍडिशन. तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ व्हेक्टर ऍडिशन पाहून घ्या, प्रॉपर्टीज ऑफ लॉजिक पाहून घ्या, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी. सेम तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी एकत्र आल्या तर त्याचं जरा लॉजिक पण लक्षात येईल की अशा प्रॉपर्टी काय आहेत. आणि मॅट्रिक्सचे एक्झाम्पल घेऊन या, व्हेरीफाय करायची एक्सरसाइज तुमच्याकडे आहेच. ओके, आता जो अल्जेब्रा शिकला का त्यामध्ये आणि सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक मध्ये एक मस्त रिलेशन आहे. पहा त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला पुढे येते, मला तर आठवलं म्हणून मी सांगतोय. कुठलाही मॅट्रिक्स घ्या, तुम्हाला आवडेल तसा स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या, त्याचे इलेमेंट आपल्याला जे सुचतील ते घ्या बिना टेन्शनचे. घेतले मी जे आठवतील ते डायरेक्ट. आता ह्या मॅट्रिक्सचा काय करा, transpose of the matrix A transpose. So A transpose is 4 minus 1 0. So 4 minus 1 0. Here 2 1 5 and 7 1 2. ह्या दोन मॅट्रिक्स वर अल्जेब्रा अप्लाय करा. म्हणजे दोघांची ऍडिशन घ्या. ऍडिशन मॅट्रिक्स तुमच्या समोर आहेत. डायरेक्ट ऍडिशन सांगा मला. 8 it is 1, that is 7. 2 minus 2 minus 1, it is a 1. 1 plus 1, this is a 2. 5 plus 1, it is a 6. Then finally 7, 6 and it is a 4. Now observe the matrix. This is the diagonal of matrix. 1 1 7 7 6 6. How it is? A plus A transpose matrix, it is always symmetric matrix. Always. कुठलाही मॅट्रिक्स घ्या, मजेशीर एक्झाम्पल आहे. कुठलाही मॅट्रिक्स ट्रान्सपोज काढा, A plus A dash is always skew symmetric matrix and A minus A transpose. सबस्ट्रॅक्शन करा म्हणजे 4 minus 4 घ्या 0 येईल. -1 -2 घ्या इथं -3 येईल. 0 -7 -7 येईल. 2 minus minus +3 2 minus minus +1. 1 minus 1 0 येईल. 5 minus 1 4 येईल. 7 minus 0 7 येईल. 1 minus 5 -4 येईल and 2 minus 2 0 येईल. ऑब्झर्व करा मॅट्रिक्स एलिमेंट्स. डायगोनल -3 3 -7 7 4 -4. For any square matrix
A, you get A plus A transpose is always a symmetric matrix and A minus A transpose is skew symmetric matrix. हे एक्झाम्पल घेऊन व्हेरीफाय करा तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सला ही प्रॉपर्टी व्हेरीफाय होतेच. आणखी एक मजेशीर गोष्ट आहे का, हे मला मध्येच तुम्हाला सांगता शिकवता आठवलं की हा एक पॉइंट आलेला आहे, एक्झामला क्वेश्चन्स आलेले आहेत. ह्या दोन इक्वेशनची पुन्हा ऍडिशन करा, दोन इक्वेशनची ऍडिशन करा. तुम्हाला 2a आणि a डॅश a ट्रान्सपोज कॅन्सल होईल. आता यामध्ये मी असं ऍडजस्ट करू शकतो का पहा, a प्लस a ट्रान्सपोज मायनस इन ब्रॅकेट a प्लस करतोय a मायनस a ट्रान्सपोज. जरा याची सम करून पहा. फक्त मला इथं 2 टाइम्स राहिले आणि ते एक ऍडजस्टमेंट करतोय, हाफ इन कंप्लीट ब्रॅकेट. So any matrix can be expressed as sum of symmetric matrix and skew symmetric matrix. असा एक क्वेश्चन एक्झामला येऊन गेला आहे. Any square matrix is expressed as sum of symmetric and skew symmetric matrix. हा पॉइंट JEE CET या एक्झाम्सला कामी येतो म्हणून रिपीट केला मी इथे. टेक एनी मॅट्रिक्स, फाइंड इट्स ट्रान्सपोज, फाइंड देअर सम अँड ऑब्झर्व, फाइंड देअर डिफरन्स अँड ऑब्झर्व. वी गेट सम इज सिमेट्रिक अँड डिफरन्स इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अँड युजिंग these two equations, any matrix is half of sum of symmetric and skew symmetric matrix. हा theoretical point आपल्याला जिथे येईल तिथे पुन्हा एकदा मी आठवण करून देईल. ओके, क्वेश्चन काय दिलं, फाइंड x अँड y इफ द मॅट्रिक्स 2x प्लस y मायनस 1 1 3 4 y 4 प्लस मॅट्रिक्स -1 6 4 3 0 3 इक्वल टू 3 5 5 6 18 7. सम ऑफ दॅट टू मॅट्रिसेस इक्वल टू एवढं आपल्याला दिले. गिव्हन मॅट्रिक्स प्लस मॅट्रिक्स इक्वल टू द मॅट्रिक्स. अल्जेब्रा आपण आता शिकलो. अल्जेब्रामध्ये करायचे काय, या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन पहा. दोन मॅट्रिक्सची 2x प्लस y मायनस 1 -1 प्लस 6 1 प्लस 4 5 सम घ्या ना, 3 प्लस 3 6 4y प्लस 0 it is a 4y, 4 plus 3 this is a 7 and it is equal to 3 5 5 6 18 7. मॅट्रिसेसची सम इक्वल टू मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला दिले मॅट्रिक्स इक्वल टू मॅट्रिक्स. सो एव्हरी एलिमेंट इज इक्वल है ना, 7 इक्वल्स टू 7 आलं, 6 इक्वल्स टू 6 5 5. ओके, आता जे अननोन मधले एलिमेंट आहेत, अननोन मधला एलिमेंट कोणता आहे, इथे 4y, इथे 18. दे आर मस्ट बी इक्वल. व्हाय दे आर इक्वल, बिकॉज matrices are equal. 4y is equals to 18. यावरून तुम्हाला कशाची किंमत काढता येईल, y is equals to 9/2. पुन्हा एक इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. पुन्हा एक इक्वेशन काय दिलं, 2x प्लस y मायनस 1 मस्ट बी इज इक्वल्स टू 3. y ची किंमत टाकून देऊ शकतो इथं, 2x प्लस 9/2 मायनस 1 equal to 3 and easily we can find the value of x. काय का व्हॅल्यू, जर तुम्हाला y ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळाली तर ती व्हॅल्यू याच्यात टाकून द्या. हे इक्वेशन इक्वेट केल्यानं दोन व्हेरिएबल मध्ये यायले, त्यामुळे पहिले इक्वेशन कोणतं इक्वेट केलं, 4y इक्वल्स टू 18. हे इक्वेशन इक्वेट केल्यामुळे मला सिंगल व्हॅल्यू एका व्हेरिएबलची मिळाली, ती या कंडिशन मध्ये ठेवायला. आणि आता ह्याला सॉल्व्ह करा, तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. सोपे म्हणून तुमच्यावर सोडून देतो, चालेल. हा क्वेश्चन काय दिला, इफ मॅट्रिक्स इक्वल टू मॅट्रिक्स. मॅट्रिसेस इक्वल आहेत असं क्वेश्चन मध्ये स्पष्ट दिले, बिकॉज मॅट्रिसेस आर इक्वल. मॅट्रिसेस आर इक्वल, therefore from given condition
we must get 2a plus b equals to 2. 2a plus b equals to 2 and 3a minus b equals to 3. Also, याच्या समोरच लिहितो मी also c plus 2d. c plus 2d is equals to 4 and 2c minus d is equals to minus 1. पहा जर ह्या इक्वेशन कडे पाहून तुम्हाला काही आठवण होती का? क्वेश्चन आहे फाइंड ए बी फाइंड आउट करताय. ह्या दोन इक्वेशनला ऍड करा. ओके, यू गेट 5a इक्वल टू 5 सो a इक्वल टू 1. a ची व्हॅल्यू इथे पुट करा, b मिळेल. ह्या दोन इक्वेशनला डायरेक्ट ऍड करायला नाही मिळणार तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या पहिल्या इक्वेशनला काय करतो मी? 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 ने मल्टिप्लाय and by subtracting we get 0. It is a 5d, that is a 9. Sorry, 8 minus 8, 9. Subtract करता add b, 8 minus plus 1. And therefore d is equals to 9 by 5. आलेली व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवून c मिळेल. सिंपल आहे. तुमच्या 12वीच्या मुलांच्या दृष्टीने सोपं आहे म्हणून मी कॅल्क्युलेशन तुमच्यावर ठेवतोय. नाही तर उगाच व्हिडिओ विनाकारण वाढेल ते तुम्ही करू शकता. बा फक्त इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस वर क्वेश्चन डिपेंड होता. त्याच्या आधीचा अल्जेब्रा मध्ये ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस अँड मॅट्रिक्स आर इक्वल. काय शिकलो पाय आपण आज? काल तर रिपीट केलं मी, सिंग्युलर नॉन सिंग्युलर, त्याच्यानंतर सिमेट्रिक्स, क्यू सिमेट्रिक, त्यावरती एक एक 2 प्रॉब्लेम घेतले आणि नंतर शिकायला आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस. या अल्जेब्रा मध्ये नाही का इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस हे शिकलो. Matrices are equal if corresponding elements are same. Scalar multiplication to the matrix. एखाद्या नंबरने मॅट्रिक्सला गुणायचं म्हणजे काय करायचं? आणि तिसरं ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. ह्या तिन्ही प्रोसेस एकदम सोप्या आहेत पण गरजेच्या आहेत, कामाच्या आहेत. पुढे तुम्हाला वेळोवेळी त्या स्टेप्स येणार आहेत. थोडं मी बाजूला केलं, तुमच्या लक्षात आलं असेल. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस लिहिणं पॉईंट आणि आज शिकवलं नाही, कारण तो पॉईंट यांच्यापेक्षा थोडा हटके म्हणून तो थोडा बाजूला केला मी. आज हे 3च पॉईंट घेतले, त्याच्यावर डिपेंड असणारी आपली एक्सरसाइज करस्पॉन्डिंग सॉल्व करा. 11वीच्या बोर्ड बुकच्या 11वीच्या पुस्तकातून ही एक्सरसाइज पूर्ण सोडवा, जेवढी जमेल तेवढी. मागची तर तुमची पहिल्या नंबरची झालेली, ही पुढची सॉल्व करा. आपण जे मुलं NCERT CBSE बुक यूज करतात त्यांना चॅप्टर कंबाईन्ड डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस, आपल्या जे बोर्डचे मुलं जे बोर्डचं बुक यूज करतात त्यामध्ये सेपरेशन आहे. 11वी मॅट्रिक्स आणि 12वी मॅट्रिक्स आपण पूर्ण मॅट्रिक्स घेणार आहोत. मग ते 11th 12th असो, NCERT असो का CBSE असो. ओके, थँक्यू.